मुंबई महापालिकेतला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय। महत्त्वाच्या 4 समित्यांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सर्वाधिक महत्त्वाची स्थायी समिती भाजपकडे राहणार आहे। स्थायीसह शिक्षण समिती देखील भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे। तर सुधार समितीसह बेस्ट समिती शिवसेनेला देण्यावरती एकमत झालंय। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत महत्त्वाच्या समित्यांचं वाटप केलं जाणार आहे। तर प्रभाग समित्यांसह इतर समित्यांच्या वाटपाची प्रक्रिया 2-3 आठवड्यात पूर्ण होणार आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, कसा असेल हा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युलावरती दोन्ही बाजूंनी सहमती आहे का? एकूणच समिती संदर्भात वाटप हे आपल्याला पुढील काही दिवसात होतानाच पाहायला मिळेल। मात्र त्या अगोदर जे 4 समित्या आहेत त्या संदर्भात निश्चितता येताना दिसत आहे। प्रामुख्याने स्थायी समिती असेल किंवा मग स्थायी समिती असेल, या संदर्भात जर का पाहायचं तर ती भाजपकडे आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे। तिकडे सुधार असेल किंवा मग बेस्ट असेल, ह्या दोन्ही समित्या शिवसेनेकडे जाताना दिसत आहेत। एकूणच महापौरपद हे भाजपला आणि उपमहापौरपद हे शिवसेनेला आपल्याला जाताना दिसलेलं होतं आणि त्याचप्रमाणे या समित्यांचं वाटप हे होताना दिसेल। पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये ह्या समित्यांचं वाटप हे पूर्ण होणार आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।